Good afternoon, student. Good afternoon, student. We have completed some part of the lesson, the fun they had last period. Now we are going to take the remaining part of the story or remaining part of the lesson on page number 7, paragraph number 2. From paragraph number 2, the inspector had smiled. To smiles means to laugh. MLAUGH. Smiles means laugh, हंसणे. The inspector had smiled after he was finished and patted Margie's head. जेव्हा काम संपलं त्यावेळेस फिनिश म्हणजे संपवणे, त्यावेळेस त्याने मार्जीच्या डोक्यावर अशी थाप मारली, टॅप. ही सेड टू हर, her teacher said to her, it's not the little girl's fault. Fault, F-A-U-L-T, fault. Fault means mistake, M-I-S-T-A-K-E, mistake, or what we call in other word error, E-R-R-O-R, error. Then another word is foul, F-A-U-L, foul. Foul, fault, mistake, error, these are the similar meaning word to one another. Mrs. Jones, who was Mrs. Jones? Mrs. Jones was mother of Margie. I think the geography sector was geared. The geography sector was geared a little to. सतत त्यांची जी सज्जता चालू असते, त्यांच्याकडे एक कार्यक्रम फीड असतो, त्यानुसार ते कार्यक्रम करत असतात, शिकवण्याचं काम करत असतात. दोज थिंग्स हॅपन समटाईम, परंतु अशा गोष्टी कधी कधी घडतात. आय हॅव सॉल्ड इट अप टू ॲन ॲव्हरेज 10 years लेवल. मी जेव्हा 10 वर्षाची असताना 10 वर्षासाठी इट वॉज स्टडी फॉर ॲन ॲव्हरेज ऑफ 10 years लेवल. ॲक्च्युली द ओव्हरऑल पॅटर्न, हा सगळा जो अभ्यासक्रम होता ऑफ हर प्रोग्रेस. प्रोग्रेस म्हणजे काय? PROGRESS, प्रोग्रेस म्हणजे प्रगती. प्रोग्रेस मीन्स डेव्हलपमेंट, DEVELOPMENT, इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. सॅटिस्फॅक्टरी, राईट डाऊन द वर्ड टू सॅटिस्फाय, SATISFY. टू सॅटिस्फाय म्हणजे समाधानी होणे, SATISFY, टू सॅटिस्फाय म्हणजे समाधानी होणे. Its noun is satisfaction, SATISFACTION. Satisfaction म्हणजे समाधान, satisfaction म्हणजे समाधान. And he patted Margie's head again, आणि त्या पुन्हा त्याच्या डोक्यावर थाप त्या शिक्षकाने मारली. Margie was disappointed. Margie was disappointed. To be disappointed, write down the phrase. To be disappointed means to become nervous, NERVOUS, to become nervous or unhappy. ती नाराज झाली. She had been hoping, तिची काय इच्छा होती? They would take the teacher away altogether. Altogether they had once taken Tommy's teacher away for nearly a month. एक महिना टॉमीचे शिक्षक नव्हते. बिकॉज द हिस्ट्री सेक्टर, हिस्ट्री म्हणजे काय? इतिहासाचा विभाग हॅड ब्लँक्ड आउट कम्प्लिटली. कारण इतिहासाचं जे शिक्षण होतं त्या संगणकामध्ये ते पूर्णपणे डॅमेज झालं होतं, ब्लँक झालं होतं. आणि म्हणून टॉमीचे जे शिक्षक होते हिस्ट्री सेक्शनचे, ते काय होते, एक महिना त्या ठिकाणी नव्हते. सो सी सेड टू टॉमी, आणि म्हणून ती टॉमीला म्हणाले, व्हाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल. ती म्हणाली शाळेबद्दल कोणी काय लिहिलं असावं. टॉमी लुक्ड ॲट हर. टू लुक ॲट, राईट डाऊन द फ्रेज. टू लुक ॲट, LOOK, टू लुक ॲट मीन्स टू स्टेअर ॲट, STAIR, टू स्टेअर ॲट, टक्क लावून पाहणे, एखाद्या गोष्टीकडे किंवा व्यक्तीकडे टक्क लावून पाहणे. लुक्ड ॲट हर, तिच्याकडे एकसारखं बघितलं. विथ व्हेरी सुपेरियर आईज, अगदी
with satisfaction because it's not our kind of school. तिला सांगितलं की ही आपली शाळा नाही आहे. इट वॉज ओल्ड काइंड ऑफ स्कूल. ती जुन्या शाळेतला तो प्रकार आहे. स्टुपिड. स्टुपिड म्हणजे काय? बावळट. स्टुपिड. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल. ती जुनी शाळा आहे. डोंट वरी अबाउट that they had hundreds and hundreds of years ago. Many years ago, such type of schools were existed in the world. He added loudly. तो म्हणाला, pronouncing, काय म्हणत? The word carefully. Centuries ago, many centuries ago, शतकापूर्वी, Margie was hurt. To hurt म्हणजे मन दुःखी होणे. टू बी हर्टेड, मन दुःखी होणे. हर्ट, तिला दुःख झालं. सी बिकेम नर्वस, वॉट वी कॉल इन अदर वर्ड. सी वॉज डिसअपॉइंटेड अगेन. वेल, आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाईम ॲगो. त्या काळामध्ये कोणत्या प्रकारच्या अशा शाळा होत्या. सी रेड द बुक ओव्हर हिज शोल्डर. SHOUL. शोल्जर म्हणजे भाऊ. शोल्डर म्हणजे भाऊ. फॉर अ व्हाईल, जरा वेळ. फॉर अ व्हाईल, राईट डाऊन द फ्रेज. फॉर अ व्हाईल म्हणजे जरा वेळ. फॉर अ व्हाईल म्हणजे जरा वेळ. देन सेड म्हणाले, एनिवे दे हॅड अ टीचर. म्हणजे त्यांना शिक्षक होते. शुअर, हमखास. दे हॅड अ टीचर बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर. ते लाईक अस, आपल्यासारखे ते नियमित शिक्षक नव्हते. मग व्हॉट टाईप ऑफ टीचर्स वेअर दे? इट वॉज अ मॅन. इट वॉज अ मॅन, दॅट इज ह्युमन टीचर. अँड टॉमीज अँड मार्गीज टीचर्स वेअर रोबोट. अ मॅन, सी अमेज्ड. माणूस, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. ती म्हणाली, मनुष्य कसा काय शिक्षक असू शकतो? बिकॉज सी वॉज कम्प्लिटली अननोन अबाउट ह्युमन टीचर. शी न्यू ओनली अबाउट रोबोट और मेकॅनिकल टीचर. वेल, ही जस्ट टोल्ड द बॉईज अँड गर्ल्स थिंग्स and gave them homework and asked them question. मुला मुलींना प्रश्न दिले जायचे, गृहपाठ दिला जायचा, प्रश्न विचारले जायचे. अ मॅन इजंट स्मार्ट, माणूस फार बुद्धिमान नव्हता का? स्मार्ट, राईट डाऊन द वर्ड स्मार्ट. SMART. स्मार्ट मीन्स क्लेवर. CLEVER, क्लेवर. और इंटेलिजेंट, INTELLIGENT. इंटेलिजेंट, स्मार्ट, इंटेलिजेंट, क्लेवर, शार्प, SHARP, शार्प. और वाइज, WISE, वाइज, हुशार, बुद्धिमान. इनफ, श्योर, ही इज माय फादर नोज as much as my teacher. He knows almost as much. I betcha. Betcha means surely. Hamkas, Margie wasn't prepared to dispute that. To dispute, write down the word to dispute, already given in glossary. To dispute, DISPUTE. To dispute means to quarrel. QUARREL, quarrel. भांडण करणे, तंटा करणे. तिनं काय भांडणाची तयारी केली नव्हती. टू डिस्प्यूट ऑर टू डिबीट, वादविवाद घालणे, डिबीट. सी सेड, आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन. स्ट्रेंज, हिअर स्ट्रेंज मीन्स अननोन. स्ट्रेंज मीन्स अननोन. UNKNOWN. अननोन म्हणजे अनोळखी मॅन. इन माय हाऊस टू टीच मी. म्हणजे अनोळखी माणूस आणि तोही माझ्या घरात शिकवायला. आय डोंट लाईक दिस, सी सेड टू टॉमी. ती मग टॉमीला म्हणाली की मला आवडणार नाही. टॉमी स्क्रीम्ड विथ लाफ्टर. मोठ्याने हसला आणि यू, दॅट इज लाफ, गिगल. यू डोंट नो मच मार्जी, तुला माहीत नाही. द टीचर्स डिडंट लिव्ह इन द हाऊस.
तुला माहित नाही ते शिक्षक घरात राहत नाही, घरी राहत नाही, मग कुठं राहतात? वेअर डिड दे लिव्ह? दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग अँड ऑल द किड्स वेंट देअर. स्पेशल इमारत असते आणि त्या ठिकाणी दे गॅदर, द टीचर्स गॅदर देअर अँड द गर्ल्स अँड बॉईज go there to learn or to kids, kids, kids means children, children, and all the kids learn the same thing. आणि सगळ्या मुलांना सारखंच शिकविलं जातं. शुअर, हमखास, इफ दे वेअर द सेम एज, आणि ते एकाच सारख्याच वयाचे असतात. बट माय मदर सेज, परंतु ती म्हणते माझी आई, मग काय सांग तिची आई, व्हॉट डज हज मदर टेल्स हर, अ टीचर हॅज टू बी ॲडजस्ट, शिक्षकाला ॲडजस्टमेंट तडजोड करावी लागते, टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल इट टीचेस अँड दॅट ईच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने शिकवलं जातं. ॲव्हरेज स्टुडंट, clever student and common student. Just the same, they didn't do it that way then. If you don't like it, जर तुला ते आवडत नसेल, you don't have to read the book. तुला जर ती शाळा पसंत नसेल, अशा गोष्टी आवडत नसतील, तर तू ते पुस्तक वाचू नको. आय डिडंट से आय डिडंट लाईक इट, मी तसं नाही म्हणाले मला आवडत नाही ते पुस्तक. मार्जी सेड क्विकली, म्हणाले, मार्जी रिप्लाइड क्विकली, इट मीन्स मार्गी लाईक्ड टू रीड द बुक, सच टाईप ऑफ ओल्ड बुक. शी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल, and she was very excited, she was really very eager to know about the funny school where the students or pupils were taught by human teacher. And that's why Margie was very eager to know about the funny or old school, ancient school. They weren't even half finished when Margie's mother called. त्यांचं अर्ध बोलणं, ते पुस्तक अर्ध वाचून झालं तेवढ्याच Margie's mother called her. Margie, school means you have to be ready for school. शाळेत जायला तयार हो. Margie look up, to look up, असं वरती बघितलं किंवा पाहणी करणे. Margie look up, to look up म्हणजे पाहणी करणे. राईट डाऊन द पेज. नॉट एट ममा, अजून नाही. नाऊ सेड मिसेस जोन्स, मिसेस जोन म्हणाले, अँड इट्स प्रॉबॅबली टाईम फॉर टॉमी टू. आता टॉमीची सुद्धा योग्य वेळ झाली आहे. मार्जी सेड टू टॉमी, मार्जी टॉमीला काय म्हणाले, कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल, म्हणजे शाळा सुटल्यानंतर मी ते पुस्तक तुझ्याबरोबर वाचू शकते का पुन्हा. मे बी मीन्स शी वॉज गिवन परमिशन, Margie was given permission by Tommy to read to the book after their school. He said nonchalantly, without hesitation, मुक्तपणाने म्हणाला, काही हरकत नाही. With satisfactory, he looked away whistling and he walked away whistling. आणि शिट्टी वाजवत तो निघून गेला, जसं तुम्ही शिट्टी वाजवता ना. The dusty, du, write down the word dust, dust, dust is noun and dusty is its adjective. Dust, dusty. Old means ancient, primitive. Old book tucked beneath his arm. beneath म्हणजे काय, असं बगलामध्ये त्याने पुस्तक घेतलं आणि तो निघून गेला. Margie went into the class and Margie went in her classroom. It was right next to her bedroom. आणि तो क्लासरूम कुठं होता, अगदी तिच्या बेडरूमच्या शयन कक्षाच्या अगदी उजव्या बाजूला जवळच लागून. And the mechanical teacher was on, and as soon as she entered in her schoolroom,